महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि एक मुलुक मैदानी तोप आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर शेठ कवात, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी अशोकराव सावंत, सुजितराव जावरे पाटील, विजय सदाशिव आवटी, विश्वनाथ कोरडे, मधुकररावजी उचाळे, विक्रमशिव कळमकर, सचिन पाटील वरळ, राहुल पाटील शिंदे, बाबासाहेब फिलारी, वसंतराव चेडे, सुनीलराव थोरात, सुभाष लोंढे, सुषमा रावडे, बाळासाहेब लांबखडे, गणेशराव शेळके, रुदास लांबखडे, राजाराम एरंडे, भगवानराव कारखिले आणि अन्य कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर सगळे आमचे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित या संपूर्ण मतदारसंघातील आपण कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींनो, या ठिकाणी आज थोडंसं मुंडे साहेबांनी यायला वेळ झाला तरी देखील आपण या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहात। साहेब, आम्ही काल परवा या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण फेरी काढून या ठिकाणी एक छोटीशी सभा देखील घेतलेली होती आणि मला खात्री आहे या निगोज आणि या परिसरातली सगळी जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा त्यांनी खऱ्या अर्थाने निर्णय घेतलेला आहे। आज या निमित्ताने मी एकच सांगेल, विजयभाऊनीचा उल्लेख केला, विजयभाऊनी फार मोठं मन दाखवलं, कुठल्याही प्रकारची आमिषाची वाट न पाहता, कुठल्याही प्रकारच्या आश्वासनाची वाट न पाहता फक्त आणि फक्त माझ्या कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये जपा, सांभाळा, अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी आपली भावना व्यक्त केली आणि मी खात्री देतो विजयभाऊ, आपण सगळे मिळून, मी एकटा नाही, आपण सगळे मिळून म्हणजे मुंडे साहेब सुद्धा त्याच्यात असतील आणि सर्व मिळून आपण या सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना अतिशय ताकद देण्याचं काम भविष्यामध्ये करू। तुम्ही घेतलेला निर्णय, त्या निर्णयानं आपला विजय तर झालाच, परंतु मताधिक्याचा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी मताधिक्याने मिळवू शकतो तुमच्या विजयामुळं, एवढंच निश्चितपणे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आणि म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत, तुमच्याबरोबर सगळ्याच तुमच्या सहकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। दुसरे, आज या ठिकाणी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिला पदाधिकारी म्हणून अतिशय उत्तम काम करणाऱ्या आमच्या या निगोज गावातल्या सुधामती विठ्ठलराव कवात स्वतः उच्च शिक्षित आहेत, स्वतः शिक्षणाचं काम देखील करतायत आणि संघटनेमध्ये आणि महिलाच्या पाठीशी उभं राहण्यामध्ये अतिशय अग्रेसर असलेल्या आमच्या ह्या भगिनी, त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह आज राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे म्हणून त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो। त्यांच्या ज्या अपेक्षा असतील भविष्यामध्ये त्यांना ज्या काही संधी या ठिकाणी उपलब्ध होतील त्या संधीवर त्यांना निश्चितपणे त्यांना घेता येईल अशा पद्धतीचं मी त्यांना या ठिकाणी आश्वासन देतो। या सभेच्या निमित्तानं मी एक या ठिकाणी एक भावना व्यक्त करतो की माझे आणि या गावातील एक अतिशय सद्वर्तनी, अतिशय सज्जन असं नेतृत्व कैलासवासी बाबासाहेब कवात यांनी बऱ्याच वेळा 2014 पासून मला वाटतं सातत्याने मला म्हणायचे, दादासाहेब तुम्हाला एकदा तरी अशी संधी मिळाली पाहिजे। आज ते नाही आहेत, परंतु त्यांची ही भावना निश्चितपणे होती आणि त्यांच्या भावनेप्रमाणे आज खऱ्या अर्थानं मला त्यांच्या गेल्यानंतर आज संधी या ठिकाणी मिळाली। दुसरं एक या ठिकाणी आपलं आवर्जून सांगेल की अपक्ष उमेदवार प्रवीण सुभाष दळवी यांनी देखील आपली उमेदवारी त्या ठिकाणी भरली होती। आज त्यांची सुद्धा मानसिकता बदलली आणि त्यांना सुद्धा आपल्याला सहकार्य करण्याची त्यांची इच्छा झाल्यामुळे निश्चितपणे त्यांनी देखील आपल्याला आज पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये मुंडे साहेब मी तुम्हाला येताना सांगितलं होतं गाडीमध्ये की पतसंस्था चळवळ
ही थोडीशी अडचणीत आलेली आहे आणि पतसंस्था चळवळीमध्ये अडचणीत असताना अनेक ठेवीदार त्यांच्या ठेवी त्या ठिकाणी अडकलेल्या आहे आणि ठेवीदारांची एक संघटना या ठिकाणी निर्माण झाली. त्या अडचणीत असल्यामुळे ते संघटित झाले आणि त्यांनी देखील भविष्यामध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून न्याय मिळेल अशा इच्छा मनात ठेवून या ठिकाणी त्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी आपल्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. निगोज अल्पसंख्याक ग्रामीण विकास मंडळ म्हणून या ठिकाणी एक संस्था काम करते. त्यांनी देखील आपल्याला जाहीर पाठिंबा देऊन आपल्या प्रचार कार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचाराने चालणारी एक भारतरत्न मौलाना आझाद युथ फाउंडेशन पारनेर तालुका ही एक संघटना या ठिकाणी काम करते. त्या संघटनेने देखील या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला आहे, आपल्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरी या ठिकाणी एक आमचा अनिल शेटे नावाचा एक तरुण कार्यकर्ता आहे, राजूभाऊ लाळगे त्याचा अध्यक्ष आहे. त्यांनी चालवलेली शिवभा संघटना आहे, अतिशय चांगली समाजकार्यामध्ये अग्रेसर आहे आणि या शिवभा संघटनेने देखील आपल्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आपल्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. विशेषतः या ठिकाणी अल्पसंख्याक काही कार्यकर्ते आहेत, माझे मित्र आहेत, म्हणून इथं देखील त्यांचं बरंचसं मतदान आहे. लोकसभेच्या टायमाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडं एका वेगळ्या भावनेनं त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या विरोधामध्ये आपल्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं होतं. परंतु या ठिकाणचं जे मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाने देखील मला फोन करून सांगितलं की आम्ही सर्व, आमचा निर्णय झालाय, आम्ही सर्वजण एकमुखानं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला मदत करणार. आणि म्हणून या सगळ्या घटकांनी या ठिकाणी आज आपल्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मी या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो की या मतदारसंघामध्ये आम्ही परिवर्तनाची खऱ्या अर्थाने लढाई सुरू केलेली आहे. हा मतदारसंघ सेनापती बापटांची जन्मभूमी, फुले साहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा हा तालुका, हजारे अण्णांची सगळी कर्मभूमी आणि या तालुक्यामध्ये पूर्वी दिग्गज असे नेते मग कैलासवासी बाबासाहेब ठुबे असतील, वसंतराव धावरे पाटील असतील, नंदकुमार धावरे पाटील असतील किंवा विजयरावटी असतील, यांची कारकीर्द आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि अलीकडच्या 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये या लोकप्रतिनिधींना या तालुक्याची संपूर्ण राजकीय संस्कृती खऱ्या अर्थाने खराब करून टाकली आहे. पूर्वी ज्या पद्धतीने या तालुक्याचं राजकारण केलं जायचं तशा पद्धतीने राजकारण वेगळ्या पद्धतीने आज या तालुक्यामध्ये 5 वर्षात आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत म्हणून आज या संपूर्ण तालुक्यातला, संपूर्ण मतदारसंघातला युवक असेल, ज्येष्ठ असेल, सगळे खऱ्या अर्थाने पेटून उठलेले आहेत आणि अतिशय सुप्तपणे लाट आपल्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहे. अनेक लोक दबावाखाली आहेत, दबाव झुगारण्याची ताकद, दबाव झुगारण्याची हिंमत त्यांच्यात नाही आणि म्हणून मला अनेक जण फोन करून सांगतात, दाते सर आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत, फक्त आम्ही ओपन होणार नाही. असं कधी चित्र या मतदारसंघामध्ये यापूर्वी नव्हतं. विरोधक असो नाहीतर सत्ताधारी असो, अतिशय मोकळ्या मनानं गुळण्या गोविंदांना ज्याला जे काम करायचंय ते काम करायचे. कधीही कोणाला दमबाजी कधी कोणाला नव्हती. परंतु या 5 वर्षामध्ये हे सगळं चित्र पालटलंय आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये ही आज परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एवढ्या छोट्याशा निर्पावर काल निरोप दिला, एवढ्या मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी ऐकण्यासाठी लोक उपस्थित आहेत. या निवड परिसरामध्ये स्वर्गीय संदीप पाटील वराळ एक असे अतिशय हरहुन्नरी असं नेतृत्व होतं. त्यांच्या नावाने या ठिकाणी प्रतिष्ठान चालवलं होतं. त्यांचे वडील कैलासवासी मच्छिंद्र पाटील वराळ यांनी देखील पंचायत समिती आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये या ठिकाणी पारनेर तालुक्यामध्ये काम केलं आहे. म्हणून यांचा देखील संदीप पाटील वराळ फाउंडेशनचा फार मोठा कार्यकर्ता वर्ग आज सचिन पाटलांच्या नेतृत्वाखाली इथं फार अतिशय चांगलं सामाजिक कार्य करतोय. मोठी युवकांची संघटना त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून सचिन पाटील असतील, विजूभाऊ आवटे असतील,
यांचं जे तालुक्यातलं तरुणांचं संघटन आहे ते संघटन संपूर्णपणे आज आपल्या पाठीशी उभं आहे. निश्चितपणे त्यांचा आपल्या विजयामध्ये अतिशय मोलाचा वाटा राहणार आहे म्हणून त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं ही परिवर्तनाची लढाई आपल्याला जिंकायची आणि म्हणजे तुम्ही सगळे सज्ज आहात. परंतु शेवटचे आज 2 दिवस जे आहेत ते सगळे अतिशय वैराचे आहेत. पायाखालची वाळू सरकलेली आहे. मला वेगवेगळ्या ठिकाणावर निरोप येतात, तुम्ही सजग राहा, तुम्ही सावध राहा, तुमच्या कार्यकर्त्यांना सावध करा. त्यांचं एकच काय हे आहे की सगळेजण गुपचूपपणे गावागावामध्ये काही वाटप वगैरे करायला लागलेले आहे. त्याला दुसरा पर्याय राहिलेला नाही. आता अशा सभेला वगैरे त्यांच्याकडे माणसं जमायला तयार आहे, त्यांच्या होती माणसं यायला तयार आहेत आणि वेगळ्या पद्धतीचं त्यांनी राजकारण चालू केलेलं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो, सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की आता हे 2 दळते जे अतिशय वैराचे आहेत, तुम्ही सगळे सावध राहा आणि हे सगळं रोखलं तर आपला विजय हा काळ्या दगडावरची रेग आहे. नुसता विजय नाही तर फार मोठ्या मताधिक्यापर्यंत विजय होणार एवढी खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो. सावता महाराज संघटना मला या ठिकाणी सूचना आली. सावता महाराज संघटना आहे, त्याने देखील भरत रसाळ, रामदास रसाळ, जालिंदर रसाळ, भाऊ कोले वगैरे त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याची जी दौलत नाना शितोळेंच्या मार्गदर्शनाखाली चालते, त्या संघटनेनं संपूर्ण मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्याला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे या सगळ्यांचं मी खऱ्या अर्थानं स्वागत करतो. पारनेर तालुका कारखाना बचाव व पुनर्विकास समिती आहे, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेल. तुमचे वडील या ठिकाणी या पारनेर सहकारी कारखाना ज्यावेळेस आपण चालवायला घेतला त्यावेळेस सातत्याने त्यांचं येणं असायचं. आम्ही त्यांच्या प्रत्येक गळिताच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला असेल त्या सगळ्या कार्यक्रमांना आम्ही सुद्धा स्वतः हजेरी लावलेली आहे. आणि त्यांच्या काळामध्ये हा पारनेर सहकारी साखर कारखाना अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली चालवला. परंतु भविष्यामध्ये त्या कारखान्याची विक्री झाली आणि अतिशय कवडीमोल भावाने त्या ठिकाणी विक्री झाली. त्या कारखाना बचाव करण्यासाठी एक कृती समिती स्थापन झालेली आहे. ती कृती समिती कोर्ट कचेरीच्या माध्यमातून निश्चितपणे आज लढते आणि म्हणून त्यांनी देखील आपलं सहकार्य या ठिकाणी मिळावं म्हणून या आपल्या उमेदवारीला त्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. लोकजागृती सामाजिक संस्था म्हणून एक संस्था काम करते, त्यांनी देखील आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. म्हणून एवढ्या सगळ्या घटकांनी आज आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणून आपला निश्चितपणे आपल्याला त्यांचं समाधान आहे. मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि धर्मांना जास्त वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी आता माझे विचार आवडते घेतो. आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. मला या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं मतदान करा. आपले सर्वांचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे खऱ्या अर्थानं हात आपल्याला जर बळकट्या करायचे असतील, त्यांना जर खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आहे ते जर साकार करायचं असेल तर मी तुम्हाला सगळ्या आमच्या मतदार बंधू वगैरे आवाहन करतो, महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे. महायुतीचं सरकार राज्यात आलं तर आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी महायुतीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे. हेच निश्चित करून या ठिकाणी 20 तारखेला मला माझ्या गावापुढील घड्याळाचं जे चित्र आहे त्याच्या समोरून बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य मला द्या. तुम्ही दिलेल्या मताचं दान मी त्याच्यातून निश्चितपणे माझ्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी त्याच्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करील. तुमच्या एक मताची किंमत निश्चितपणे मी तुम्हाला आपल्याला देईल एवढीच असं विनंती आपल्याला करतो. तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्यासाठी विकासाच्यासाठी मी सातत्याने ध्यास घेऊन तुमचं काम करेल एवढंच मी सांगतो. थांबतो.